मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक फेरीतील पहिल्या क्रमांकामुळे जबाबदारी वाढली. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन. महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीने मिशन 100 दिवस या उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी कामे करावी, नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीने नियोजन केले जावे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगितले. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावले उचलता येतील याचा विचार करावा, असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळाला आहे. अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी अरविंद पेंडसे सभागृहात झाली. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारे सादरीकरण यावेळी केले. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे, तसेच या मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही आयुक्तराव यांनी बैठकीत स्पष्ट केले. बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागेचा शोध घ्या. अतिक्रमण विभागाने कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकारमान्य पद्धतीने लिलाव करून ती वाहने ठेवलेल्या जागा तात्काळ मोकळ्या कराव्यात. तसेच रस्त्यावर बेवारस स्थितीत उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करून ती वाहने ठेवण्यासाठी आणखीन जागा शोधावी, असे निर्देश आयुक्तराव यांनी अतिक्रमण विभागाला दिले. अनधिकृत बांधकाम कठोर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामाविषयी महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट असून राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे सर्व सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्या विरोधात काटेकोर कारवाई करावी, असेही आयुक्तराव यांनी सांगितले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीतील प्रमुख मुद्द्यांची माहिती या बैठकीत दिली.